सर, संपवायचा का खेळ याचा? नाही नाही, एवढ्यात नाही. काय बोललो? मला त्याला थोडं पडताना बघायचं आहे. तडफडू देत, मग मारूया. इंद्रा, तुझी आता एक्झिट घ्यायची वेळ आली आहे. तर कसं सगळं ठरल्याप्रमाणे माझ्या ट्रॅपमध्ये अडकलायस. हेत वाढवायला तर हरकत नाही. अगं बाहेर ये की राणे. आलात राणे? ए राणे, बाहेर ये की राणे. करत आलात? निलाजले असल्यासारखे आमच्या घरात हात हलवत. तुमच्या पोरीमुळे माझं अख्खं कुटुंब रस्त्यावर आलं. असं पाप माझी लेक करायचे नाही. अहो ती पण तुमच्या घरासाठीच राबत्या. हो बरोबर आहे. तुम्ही तिचे आईबाप आहात ना, तुम्हाला तिच्यात चांगलंच दिसणार. माझा इंद्रा याआधी कधीच माझ्या शब्दाच्या बाहेर गेला नाही, पण तुमच्या त्या दरिद्री पोरीनी त्याला स्वतःकडे वळवला आणि तिला आता हवं ना ते काम करून घेते त्याच्याकडून, आणि स्वतः मात्र हुकमाची राणी म्हणून मिरवते. बरोबर बोलताय मालती तुम्ही. ह्या घरामध्ये तिला येऊन जे करायचं होतं ना तिनं ते केलं. त्यात ती सक्सेस पण झाली. तिचं या घरामध्ये येणं, इंदिरा भाऊजींना जाळ्यात ओढणं, हा सगळा तिच्या आधीपासूनचा प्लॅन असणार आहे. आणि त्या प्लॅनमध्ये तिचे आई बाप सुद्धा सहभागी असणार आहेत. अगदी बरोबर आहे. यांनी सुद्धा माझ्या इंद्राचा अगदी पुरेपूर वापर करून घेतलाय. हो ना, पैशाची गरज लागली की हे लोक बरोबर आजारपणाचं नाटक करतात. असं काय बोलताय उर्मिला बाईसाहेब तुम्ही? हो, असं आम्ही कधीच केलं नाही. हो, माझ्या राणीची शपथ घेऊन सांगते, आम्ही असं कधीच नाही केलं. हो गप्पा बसाव. तुम्हाला काय वाटलं या अशा खोट्या शपथा खाऊन मी तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवेन का? मुळात तुम्ही इथे आलायत का? कशासाठी? पुन्हा एकदा आमच्या दारावर भीक मागायला आलायत का आमच्या विरोधात स्वतःच्या पोरीचे कान भरायला आलायत? अहो आम्ही तसले माणसं नाहीत बाईसाहेब. अहो आम्ही इथं चांगल्यासाठी झालो होतो. आम्हाला कळलं आबाचं ऑपरेशन आहे, त्यासाठी लई पैसे भरावं लागतील. म्हणून आम्ही वस्तीतल्या लोकांनी ना समद्याने मिळून 10,000 रुपये गोळा केला. ती द्यायला आलतो इथं. बाईसाहेब, काय समजता तुम्ही आम्हाला? काय समजता तुम्ही आम्हाला? आम्हाला काय भीक लागली आहे? आम्ही पैसे जमा करू शकत नाही का? तसं नाही बाईसाहेब, आम्ही तर ते बस. हे बघा, तुमच्या ह्या पैशाला आम्ही भुकेलं नाही होत, कळलं ना? आल्या पावली निघून जा, नाही तर मी काय करून बसेल ना माझं मला माहित नाही. बाईसाहेब पैसे सांगितलं ना तुम्हाला, हे पैसे घ्या आणि निघून जा. काय केलं तुम्ही? पैसे फेकलेत तुम्ही, ही किंमत केली पैशाची? तुम्ही असं का वागलात? माझ्या वागण्याला हेच लोक जबाबदार आहेत.
मुळात यांनी आपल्यावर उपकार करावे इतकी वाईट वेळ आलेली नाही आपल्यावर. खरं तर ना हे आपल्याला इथे मुद्दाम डिवचण्यासाठी आले आहेत. पण हे विसरतायत की आयुष्यभर आपण यांना पोचलाय. मला सांगा ना, जे आपल्या फेकलेल्या तुकड्यांवर जगले त्यांनी आपल्याला ही 10,000ची भीक द्यावी का? ओ, गरज नाहीये तुमच्या पैशांची. हे 10,000 घ्या आणि निघा. आधी बास बास झालं. खूप ऐकून घेतलं तुमचं. ज्याला तुम्ही उपकार म्हणताय ना ते माझ्यावरचं प्रेम आहे. या सगळ्यांनी मिळून हे 10,000 रुपये मी जगावं, मी जिवंत राहावं म्हणून गोळा केलेत, जमवलेत. पण तुम्हाला ते कळणार नाही. पोटात भूक असताना स्वतःच्या ताटातली भाकरी जो दुसऱ्याला देऊ शकतो ना त्याच्यात माणुसकी जिवंत असते. पण हे तुम्हाला नाही कळणार. तुम्ही या सगळ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललात ना तर ह्यांच्यातली माणुसकी दिसेल तुम्हाला. ह्यांच्या वागण्यातला चांगला हेतू दिसेल तुम्हाला. त्यांची मदत तुम्हाला उपकार वाटताय, हिणवल्यासारखं वाटतंय. त्यापेक्षा ज्यांनी केसानं गळा कापला त्यांचे 7 लाख तुम्हाला जास्त जवळचे वाटताय. मला विक्रांतनं दिलेल्या 7 लाखापेक्षा ह्याची किंमत जास्त आहे. हा भाव पैसे देण्यामागच्या ज्या ह्यांच्या भावना आहेत ना त्याच विक्रांतच्या पण आहेत. तुम्ही हे बरोबर नाही बोलत आहात आबा. हे बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही. तुम्ही आणि तुमच्या नवऱ्यानं कुठल्या हेतूनं काय म्हणून पैसे दिलेत ना हे मला चांगलंच माहिती आहे. तुम्ही जे काही वागलात आमच्याशी हे मालती विसरू शकता, मी नाही. तुम्ही कोणाचंच होऊ शकत नाही. कारण तुमच्यात माणुसकी नाही, प्रेम नाही, जिव्हाळा नाही. अहो, काय बोलताय तुम्ही हे? यांच्यात जर प्रेम आणि जिव्हाळा नसता तर त्यांनी आपल्याला लगेच 7 लाख रुपये दिलेच नसते. हो, तुम्ही यांची वकिली करू नका मालती. आणि कशा करता काय दिलेत पैसे हे मला माहिती आहे. आबा बरोबर बोलतात मालती. या सगळ्यांनी आपल्याला लाथाडले, घराबाहेर काढले, आबांचा एवढा अपमान केला, त्यांना नोकर म्हणून वागवलं. हे कसं विसरू शकता बरं तुम्ही? हे गप, आमच्यामध्ये बोलायचं नाही. आमच्या घरात येऊन एकमेकांच्या मनात विष पेरणं ना बंद कर. उर्मिला, जाऊ दे. तू आत्ता यांच्याशी उज्जत घालत बसूच नकोस. आणि यांच्याशी बोलणं म्हणजे ना एखाद्या दगडावर डोकं आपटण्यासारखं आहे. जा तू आत्ता, जा. अहो, तुम्ही आत्ता जे काही वागलात बोललात त्या अजिबात बरोबर नव्हतं. मला नाही पटलं. बिचारी उर्मिला दुखावली गेली. आणि ओ, उर्मिलाला दुखावणारी सुद्धा तुमचीच मुलगी होती. तुमची मुलगी ना आमच्या घरात याचसाठी आली आहे. अक्षरशः आमची ना वाट लावले तुमच्या पोरी. आणि अशीच वाट मीही एक दिवस तुमच्या मुलीची लावणारे सांगून ठेवते. बस. आबा, तुम्ही नका चिडचिड करू, नाही तर परत त्रास वाढायचा. आमचंच चुकलं. आम्ही इथे यायलाच नाही पाहिजे होतं. वा, सुरेखाताई, जी मालती आहे ना तोंडाला येईल ते बोलत सुटते, सतत तुमचा अपमान करते. मला माफ करा. खरं तर तुमची माफी किती वेळा मागायची तेच कळत नाही मला. पण तुम्ही ज्या प्रेमानं माझ्याकरता हे पैसे गोळा केलेत मी आभारी आहे तुमचा. आबा, आभार कसले मानताय? तुम्ही तर आम्हाला जगायला शिकवलं म्हणूनच जगतोय आज. आबा, तुम्ही नेहमी आमच्या आजूबाजूला पाहिजे असंच काय वाटतं बघा. म्हणून तुम्ही लवकर बरं व्हा, ही सगळ्यांची इच्छा आहे बघा. तसंच होईल बुवा. या सगळ्यांच्या प्रार्थना माझ्या पाठीशी आहेत. मला काही होणार नाही. मी कायम तुमच्या सोबत असेन.
इथली हीट वाढत चालली आहे. काम तर ऑलमोस्ट डन आहे, पण आता ही हीट माझ्या बॉडीला सहन होत नाही आहे. मला इथून लवकरात लवकर बाहेर पडलं पाहिजे, नाहीतर जीव जाईल माझा. 7 दिवसांच्या आत आबांचं ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशनसाठी 7 लाख रुपये खर्च लागेल. त्यांना वाचवायचं असेल तर ऑपरेशन करावंच लागेल. म्हणून मला विक्रांतकडनं पैसे घेऊन ऑपरेशन करायचं नाहीये. आम्ही आबांच्या ऑपरेशनसाठी जमवू पैसे, उभे करू आम्ही. माझं ऑपरेशन फक्त आणि फक्त राणी आणि इंद्राणी कमवलेल्या पैशावरच होईल. नाही इंद्रा, तुला असं थांबून चालणार नाही. काहीही झालं तरी तुला हे काम कम्प्लीट करावंच लागेल. सर, आपण जे पार्ट लूज केले होते ना, ते तर हा टाईट करतोय. आणि थोडा वेळ जरी थांबला असता ना, ते पार्ट त्याच्या अंगावर पडले असते. पण त्यांना डोकं लावलंय. आणि हे काय? जे वॉल मी ओपन केलं होतं गॅस लीक करण्यासाठी, ते तो टाईट करतोय. गॅस तर राहून देत, त्या हीटने तो मरणार एवढं नक्की. सर, आपल्या या मशीनची जी हीटची कॅपॅसिटी आहे ना, ती इथंपर्यंतच आहे. पण काळजी करू नका, हीट इतकी वाढलेली आहे ना, 2च मिनिटात तो कसा मरतो बघा तुम्ही. दादा 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 काय होतंय तुम्हाला दादा? चक्रवर आले का? दादा पाणी आण. किंवा पाणी
तुमचं काम झालंय सर. माझे पैसे. थँक्यू. काय झालं मालती मॅडम? काय झालं म्हणून मलाच विचारतेस? सगळं करून सुद्धा तुला काही लाज शरम नाहीये ना? हे भोळेपणाचं नाटक ना माझ्या समोर करू नकोस, नाहीतर अशीच तुला रोज चिरडेन मी. माझ्या आणि माझ्या माणसांच्या मध्ये मध्ये केलंस तर कळलं? अहो तुम्ही काय करताय? मला दुखतंय खूप. मालती मॅडम पाय काढा. अजिबात काढणार नाही पाय. सगळं तू मुद्दाम केलास ना? आमचं नाव खराब व्हावं, आमची आबरू जावी म्हणून स्वतःच्या आई बापाला मुद्दाम त्या वस्तीत पैसे गोळा करायला सांगितलेस ना? मालती मॅडम, मला यातलं काहीच माहिती नाही. मला गरज नाही माहिती काय. मला बोलू नकोस, खोटं बोलू नकोस. हसला नालायकपणा ना तूच करू शकतेस. अगं आमचं नाक कसं कापलं जाईल या संधीच्या शोधातच तर असतेस तू. आज मी तुला सोडणार नाही. तुझ्या आई बापामुळे उर्मिलाला किती ऐकून घ्यावं लागलं. अगं बिचारी दुखावली गेली. उद्या जर तिने दिलेले पैसे ती परत घेऊन गेली तर काय करणार होत आपण? सामना काय करणार होत आपण? त्यामुळे यापुढे तुझ्या आई बापाला सांगायचं आमच्या मध्ये पडायचं नाही. आज फक्त हात चिरडलाय तुझा. उद्या काय करीन ना माझं मलाही सांगता येत नाही. माझ्या मनासारखं काही होणार आहे की नाही सांग ना. काही उपास तपास करायचे का सांग, ज्याने माझ्या सगळं मनासारखं काहीतरी पॉझिटिव्ह घडणार आहे की नाही, माझ्या मनासारखं होणार आहे की नाही. इंद्राच्या आत्म्याला शांती मिळण्याआधी माझ्या मनाला शांतता मिळावी असं काहीतरी करावं लागेल. अरे त्याला घेऊन जाणार नसेल तर मला घेऊन जा.
कधी आलात तुम्ही आणि इथे का बसून राहिलात असे? हा, जस्ट आलो आत्ताच. ठीक आहात ना तुम्ही? ओ फाईन. कसला विचार करताय का? चल ना, भूक लागली, आपण जेवून घेऊ. सर, तुमचं अंग केवढं गरम लागतंय. काय झालं? ताप आलाय तुम्हाला? काही नाही झालंय. आय एम ओके. सर, तरी मी विचारत होते तुम्हाला असे का बसलायत, तुम्ही काय सांगितलं नाही? थांबा, आपण डॉक्टरांकडे जाऊ. मी आई आबांना सांगून येते. शांत हो. आई आबांना यातलं काही कळतं का मला? कळायला नको म्हणजे काय? अंग फडफडत आहे तुमचं तापाने. काय बोलताय? राणी, मला काही नाही झालंय. तू का ओव्हर रिॲक्ट करतेस? आय एम फाईन, डोंट वरी. एवढा ताप आलाय तुम्हाला आणि फाईन असं म्हणताय तुम्ही? राणी, रिलॅक्स हो ना. खरंच काही नाही झालंय मला. शांत हो तू प्लीज. बघा, ते काही नाही, आपण जाऊया डॉक्टरकडे. आणि हे कसं काय झालं बरं हे? हा, कुठे गेला होता तुम्ही? काय काम केलं? बोला, सांगा मला. हा, ओके ओके, मी सांगतो. काही सांगितलं तर तू शांत बसणारच नाहीयेस ना. कसं शांत बसेल मी? तुम्ही जोपर्यंत मला खरं काय ते सांगत नाही तोपर्यंत मी प्रश्न विचारत राहील. बोला. ओके, सांगतो मी. पण मी जे काही सांगतोय ते तू नीट ऐक. ओव्हर रिॲक्ट करू नकोस. हा, ठीक आहे, सांगा काय झालं. एक मशीन रिपेअर करत होतो मी आज. मशीन रिपेअर करत असताना त्यातली हीट अचानक वाढली. मला ब्रिदिंग करायला त्रास झाला, थोडं सफोकेशन झालं आणि त्यानंतर मला कंटिन्यू त्रास होत आहे. एवढंच, बाकी काही नाही. एवढंच? बाकी काही नाही? सर, तुम्हाला स्वतःची जरा सुद्धा काळजी नाहीये ना? तर तापलेल्या मशीन मध्ये जायची काय गरज होती बरं? आणि मला त्याचे 1 लाख रुपये मिळणार होते. आत्ताच्या सिच्युएशन मध्ये 1 लाख रुपये आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट गोष्ट आहे तुला माहिती आहे ना. तुमच्या जीवापेक्षा जास्त महत्वाचं आहे का सर? बघा, आबांची काळजी आपल्या सगळ्यांना, आपल्याला पैसे जमवणं भाग आहे, माहिती आहे मला. पण असं नाही ना. हे बघा, तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊन कुठलंही काम करायचं नाहीये. आणि तुम्हाला नसेल स्वतःची काळजी, मला तुमची काळजी. हे बघा, तुम्हाला जर काही झालं तर आम्ही कोणाकडे बघायचंय बरं? हा, मी काय करायचं ह्याचा विचार केलायत का तुम्ही? बोला बरं, सांगा मला. राणी, एक्स्ट्रीमली सॉरी. पण हे बघ, या सिच्युएशन मध्ये मी आबांसाठी काहीही करणार आहे, तुला चांगलं माहिती. अगं, ती हीट अचानक वाढली. ते मशीन रिपेअर करणं ऑलमोस्ट नेक्स्ट टू इम्पॉसिबल होतं. त्याचा त्रास झाला मला, एवढंच. इंद्रा,